प्राईम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झालेल्या घटनेचा तपास SIT मार्फत करण्याची मागणी। निरंकारी भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात 200 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी केले रक्तदान। शेतमाल आयात करून केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा करण्यात आला आरोप। आणि केसरीनंद हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीनिमित्त महाआरतीसह महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन धुळे व समस्त माळी समाज पंचमढी जुने धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन धुळे व समस्त माळी समाज पंचमढी जुने धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की यवतमाळ येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या पाठीवर शाई फेकून विटंबना करण्याचा केविलवाना प्रयत्न अज्ञात समाजकंटकांकडून करण्यात आला। आजही महात्मा फुले यांच्या विचारसरणीच्या समोर येऊन भिडण्याची ताकद सामाजिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांमध्ये नाही, तरी पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी माजी नगरसेवक दिलीप देवरे, क्रांतीसूर्य उत्सव समितीचे धुळे शहर अध्यक्ष प्रमोद खैरनार, विजय सूर्यवंशी, मिलिंद सोनवणे, चैत्राम बदाने, धीरज माळी, किशोर माळी, राजेंद्र माळी, सचिन कापकर, खुशाल माळी, प्रमोद खैरनार, राजेंद्र महाजन, विजय सूर्यवंशी, दीपक खैरनार, राजेश शेलकर, सुनील जाधव, गणेश महाजन आदी उपस्थित होते। परवा यवतमाळ येथे क्रांतीसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची एका समाजकंटकाने, एक म्हणजे काय अनेक असतील, पुतळ्याची विटंबना केली आणि विटंबना करून या समाजकंटकाने काय कमवलं आणि काय कमवलं हे आपण आज सांगू शकत नाही। परंतु ज्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी 100 ते 150 वर्षापूर्वी आपलं संपूर्ण आयुष्य दलित, शेतकरी, कामगार, महिला यांच्याकरता आपलं संपूर्ण जीवन होऊन घेतलं, समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेलं। 150 वर्षापूर्वी जी मनोवाद्यांची वळवळ होती ती आजही सुरू झालेली आहे आणि सुरू आहे। मी या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, या समाजकंटकास लवकरात लवकर अटक करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही आज ओबीसी समाज, माळी समाज, अन्य सर्व संघटनेच्या वतीने आम्ही करीत आहोत। आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यास चाललो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। दोंडाच्या येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती। सदर घटनेचा तपास SIT मार्फत करावा अशी मागणी मूळ फिर्यादी गोविंदा नगराळे व विवेक विचार मंचतर्फे धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे। दोंडाच्या शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीच्या घटनेची SIT मार्फत चौकशी करावी, तसेच आरोपींवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या प्रकरणातील मूळ फिर्यादी गोविंदा नगराळे आणि विवेक विचार मंचतर्फे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोंडाच्या शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोंडाच्या शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त सायंकाळी काढण्यात आलेली मिरवणूक एका प्रार्थना स्थळाजवळून जात असताना एका समुदायातील काहींनी त्या भागातून मिरवणूक काढण्यास विरोध केला। यावेळी किरकोळ वादही झाला, मात्र तो मिटल्याने मिरवणूक पुढे जात असताना काहींनी दगडफेक केली। या दगडफेकीत काही समाज बांधव आणि महिलांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे जखमी झाले। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती
व सण उत्साह असल्याने या प्रसंगी समाज बांधव काही बोलले नाही. मात्र शहरातील कोणत्याही कार्यक्रमाची मिरवणूक या मार्गावरून काढण्यास संबंधितांकडून विरोध केला जातो. आमदारांच्या गणपती मिरवणुकीलाही विरोध केला गेला होता. तसेच साध्या लग्नाच्या मंडपाची मिरवणुकी या भागातून काढण्यास संबंधितांचा विरोध असतो. यामुळे याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही संबंधितांना अटक झालेली नाही. संबंधितांकडून नेहमीच असे प्रकार केले जातात. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. त्यात या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विशेष तपास पथक स्थापन करावे अथवा SIT चौकशी करावी. संबंधित संशयांची पार्श्वभूमी तपासून त्यांच्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करावी. तसेच संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. शांतता कमिटीच्या बैठकाही होतात. मात्र तरीही त्या ठिकाणी वारंवार अशा घटना घडतात. पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेऊन पुरेसा बंदोबस्त ठेवला असता व संशयित हल्लेखोरांना अगोदरच ताब्यात घेतले असते तर हा मिरवणुकीवर हल्ल्याचा प्रकारच घडला नसता, असेही चौधरी यांनी नमूद केले आहे. तसेच मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांनी हल्ल्यादरम्यान रासायनिक स्प्रेचा वापर केला होता असा दावाही पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत विवेक विचार मंच जिल्हा संयोजक ॲडव्होकेट निखिल भावसार, कांतीलाल मोहिते, वर्षा बिराडे, सुनीता नगराळे, वायजाबाई आखाडे, अभिवक्ता परिषदेचे ॲडव्होकेट निखिल वडनेरे, जयेश चौधरी, गोविंदा नगराळे आदी उपस्थित होते. दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी दोंडाईच्या येथे भीम जयंतीच्या निमित्ताने शोभायात्रा निघाली होती. त्या शोभायात्रेवरती काही असामाजिक तत्वांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये दगडफेकीसोबतच रासायनिक द्रव्यांचा वापर झाला आहे, जे त्यांच्यावरती स्प्रिंकल केले गेले, स्प्रे केले गेले. त्याच्यामुळे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अशा प्रकारचे रसायनं हे आरोपींकडे आले कुठून, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे रसायनं हे जर कधी आज फवारता येतं, उद्या उठून बॉम्बस्फोट वगैरे करण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याच्यामुळे या सर्व घटनेमध्ये पोलीस यंत्रणा ही सपशेल अयशस्वी ठरलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आमची मागणी आहे की स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमद्वारे याची चौकशी करण्यात यावी, अन्यथा केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे याच्यामध्ये जी काय आहे चौकशी करण्यात यावी आणि जे काही कलम पोलिसांनी लावले ते कलम अपुरे आहे, ते कलम देखील वाढवण्यात यावे. त्याच्यामध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर झालेला आहे त्या संदर्भातले कलम याच्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे आणि जे काही आरोपी आहे यांची जी पार्श्वभूमी ही पूर्णपणे हॅबिच्युअल क्रिमिनल म्हणून त्यांची पार्श्वभूमी आहे, ते सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करावी व केंद्रीय एजन्सीमार्फत जर चौकशी होणार असेल तर याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, कारण की अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे हे पुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावी. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या संत निरंकारी मंडळ धुळे शाखेतर्फे साखरी रोडवरील निरंकारी भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात 200 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या संत निरंकारी मंडळ धुळे शाखेतर्फे साक्री रोडवरील निरंकारी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 200 पेक्षा जास्त जणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावला. यावेळी ग्रामसेवक चेतन पाटील यांनीही रक्तदान केले. या प्रसंगी हिरालाल पाटील, दिनकर पाटील, डॉक्टर अनिल कानडे, मिलिंद बाविस्कर आदींसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे आहे धुळ्याचं या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. संत निरंकारी मिशन हे एक आध्यात्मिक मिशन आहे आणि 24 एप्रिल जो दिवस आहे हा संत निरंकारी मिशनमध्ये मानव एकता दिवस म्हणून पाळण्यात येतो. कारण या दिवशी संत निरंकारी मिशनचे जे तिसरे सद्गुरू होते त्यांनी मानव एकतेसाठी आपल्या शरीराचं बलिदान केलं होतं, म्हणून या दिवसाचं निरंकारी मिशनमध्ये फार महत्त्व आहे. आणि त्यानंतर जे सद्गुरू झाले बाबा हरदेवसिंहजी महाराज, तर त्यांनी असं जाहीर केलं की त्या कट्टरपंथीयांनी हे रक्त नालीमध्ये सांडण्याचा प्रयत्न केला, तर ते नालीमध्ये सांगता माणसाच्या नसांमध्ये फिरलं पाहिजे, त्या ठिकाणी त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून 1986 सालापासून संत निरंकारी मिशन संपूर्ण जगभर रक्तदानाचे शिबिर आयोजित करतात आणि हे सर्व रक्त जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट जे गव्हर्नमेंटच्या आस्थापना आहेत सिव्हिल हॉस्पिटलसाठी यांच्याकडे ते देण्यात येतं. तर हा उपक्रम जो आहे हा आध्यात्मिक मेसेज आहे जगासाठी की एकूण जे संतांनी म्हटलेलं आहे की आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहोत आणि जे जाती धर्मामध्ये जे भेद आपल्याला दिसून येतात त्याच्यावरनं जे जगामध्ये दंगे पसार होतात, तर त्याच्यासाठी हा निरंकारी मिशनचा आध्यात्मिक मिशन आहे मेसेज आहे की सर्व मानव एक आहेत आणि सर्व मानवाने एकत्र राहून या सृष्टीचं सृजन केलं पाहिजे, त्या सृष्टीचा स्वर्ग केला पाहिजे. अशा प्रकारचा हा संत निरंकारी मिशनचा संदेश आहे. आणि आजपर्यंत संत निरंकारी मिशनने जवळजवळ 13.5 लाख युनिट जे ब्लड आहे ते त्या डोनेट केलेलं आहे
हा एक फार मोठी जेवढ्या NGO आहेत आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये हा सगळ्यात मोठी फिगर आहे. तर हा असाच प्रयास संत निरंकार मिशन तर्फे नेहमी करण्यात येईल. या निवडणुकीच्या तोंडावर शेतमाल आयात करून केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाववाढ झाल्यास मतदार आपल्या विरुद्ध जाऊ शकतो. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार मोठ्या प्रमाणावर परदेशातून शेतमाल आयात करत आहे. सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी पत्रकार परिषद घेऊन करीत भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सरकारच्या कडधान्य आयातीच्या धोरणातील धरसोड वृत्तीमुळे कडधान्याचे उत्पादन क्षेत्र गेल्या एका वर्षात 14 ते 16% कमी झाले. सतत बाजारभाव पाडल्याने 260 टन इतके उत्पादन 2022-23 मध्ये झाले. तर सरकारच्या धोरणातील लहरी निर्णयामुळे 234 लाख टन उत्पादन इतके खाली आले. परिणामी 2022-23 या वर्षात 24.5 लाख टन कडधान्याची आयात केली आहे. निवडणुकीच्या वर्षात शहरी ग्राहकांना खुश करण्यासाठी आयात धोरणात बदल करून दुपटीने म्हणजे 45 लाख टन अंदाजे 32,000 कोटी रुपयांची कडधान्याची आयात केली आहे. एवढेच नव्हे तर पुढील वर्षी मार्च 2025 पर्यंत आयात शुल्क माफ केले आहे. एका बाजूला कांद्याला निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाट लावली तर दुसऱ्या बाजूला कडधान्याची आयात करून देशातील शेतीमालाचे भाव पाडले. आता आयात शुल्क माफ केल्यामुळे व जादा दराने खरेदी होत असल्याने परदेशातील शेतकरी श्रीमंत होत असल्याचे गोटेंनी म्हटले आहे. तसेच मागील वर्षी टोमॅटोचे दर 200 रुपयांपर्यंत जाताच नेपाळमधून 10 लाख टन टोमॅटोची आयात करून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था घरकांना गाठकाशी करून टाकली होती. कांदा निर्यात बंदी केली नसती तर कांद्याला 5 ते 6 हजार रुपये क्विंटल इतका भाव मिळाला असता, असेही गोटेंनी सांगितले. या पत्रकार परिषदेस माजी आमदार अनिल गोटे, तेजस गोटे, प्रशांत बदाने, श्याम सनेर, डॉक्टर अनिल पाटील, विजय वाघ, अकबर अली, सलीम लंबू, डॉक्टर संजय पिंगळे आदी उपस्थित होते. भाजप आघाडीच्या वाळूमधून एक फोन येतो ते तुम्हाला 6,000 रुपये मिळालेले नाही आणि तुम्ही भाजपला मतदान करणाऱ्याचे आहे. तुम्ही ऐकलं असेल कदाचित. कसं ऐकलं तुम्ही तुम्हाला पाठवतो. शेतकरी अक्षरशः आवडले. मी तुम्हाला फार लाभ मागे नसतो. 2013-14 मध्ये देवेंद्र फडणवीस, पंकजाताई मुंडे, आशा पटेल यांनी सोयाबीनला 6,000 रुपये दर द्यायला पाहिजे यासाठी प्रचार काढली आणि त्याच काळामध्ये गिरीश महाजन कापसाला 7,000 रुपये भाव मिळायला पाहिजे यासाठी आम्हाला काय परिस्थिती आहे. कापसाचे भाव केंद्र सरकारने जाहीर केलेले 7,800 रुपये आणि सोयाबीनचे भाव 45 रुपये क्विंटल. तुम्ही जर 14 साली 13 साली 6,000 रुपये मागत होते तर आता 12,000 रुपयासाठी गेले. कापूस 14-15 हजार रुपये क्विंटल असला पाहिजे. पण मी आता एक गंभीरपूर्वक धुळे शहरातील पारोळा रोडवरील पांढरपोळ शेजारील केशरीनंदन हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीनिमित्त महाआरतीसह महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील पारोळा रोडवरील पांढरापोळ शेजारी असलेल्या केशरीनंदन हनुमान मंदिर व जय हनुमान विजय व्यायामशाळा दिल्लीवाला जीनतर्फे
हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 20 वर्षापासून हनुमान जयंतीनिमित्त केशरीनंदन हनुमान मंदिर येथे महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता महाआरती करून महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस इर्शाद जहांगीरदार, शिवसेनेचे हिलाल माळी, देवराम माळी, कैलास चौधरी, अतुल पाटील यांच्यासह हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. दर सालाबादाप्रमाणे यंदाही जे हनुमान जयंती शाळा दिल्लेवाला जीन पारा रोड इथं आपण हनुमान जयंतीनिमित्त दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतो व त्या कार्यक्रम आयोजित करण्यात आजूबाजूच्या परिसरातले भाविक भरपूर आनंदाने प्रसादाचा लाभ घेतात व दर सालावर 20 वर्षापासून आम्ही अखंड आमचा कार्यक्रम चालवला आहे व या कार्यक्रमाला पुढाकार म्हणून आमचे इर्शाद जहांगीरदार, हिलाल अण्णा माळी, कैलास राजपूत, राजवर्धन कदमबांडे चांगले सहकारी राजनीती बी येतात व चांगल्या प्रकारे आमचा कार्यक्रम पार पडतो. व आमच्या केशरीनंदन हनुमान मंदिर जे हनुमान शाळा दिल्लेवाला जीन हे आयोजित दरवर्षीप्रमाणे आम्ही कार्यक्रम करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झालेल्या घटनेचा तपास SIT मार्फत करण्याची मागणी. निरंकारी भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात 200 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी केले रक्तदान. शेतमाल आयात करून केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा करण्यात आला आरोप. आणि केशरीनंद हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीनिमित्त महाआरतीसह महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.